अनिता, काय गडबड आहे सकाळी सकाळी? तू अदू अदू आलीस तू? ए अनिता, मी तुला म्हटलं होतं ना की आपली अदिती आपल्याकडे येणार नक्की. एक काम करू, आज ना आपण विल गो टू अ 5 स्टार हॉटेल. नाही 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 नाही, आपण एक काम करू, आपण आज अदितीच्या आवडीचं घरीच बनवूया, प्रॉन्स करी अँड राईस, राईट? आणि अदू, अगं सामान कुठे आहे तुझं? ड्रायव्हरला सांग ना तू. माफ करा मिस्टर दाभोळकर. अदिती, मी इथे तुमची मुलगी म्हणून नाही, अदिती जयराम खानोलकर म्हणून आले. तुम्हाला जाब विचारायला. आजवर मी तुम्हाला खूप मोठा बिझनेसमन समजत होते. आपल्या पर्सनल गोष्टींची आणि बिझनेसची कधीही सरमिसळ न करणारा एक ऑनेस्ट बिझनेसमन. मग तुम्ही एवढे छोटे छोटे डावपेच कधीपासून खेळायला लागलाय? हे बघा अदिती, जयराम माझ्याकडे एक बिझनेस प्रपोजल घेऊन आला. त्याला कल्पना नव्हती. त्याला फायनान्स करणारे तुम्ही आहात मिस्टर दाभोळकर. आणि कदाचित तुम्हालाही माहित नव्हतं, पण तुम्हाला कळल्यावर काय झालं? तुम्ही त्याचा प्रपोजल न बघता त्याची डील रिजेक्ट केली. नाही नाही, ठीक आहे, एक फायनान्सर म्हणून तुम्ही हा डिसिजन घेतलाही असेल, पण मग हे सगळं अविनाश सरांना फोन करून सांगायची काय गरज होती तुम्हाला? तुमच्यावर खूप विश्वास होता माझा तुम्ही असं वागला. हे खरंय सगळं? हो, सगळं खरं आहे. हे मी केलंय हे असं, पण एक बिझनेसमन म्हणून नाही, एक बाप म्हणून केलंय मी हे सगळं तुझ्यासाठी, तुझ्या करता. एका वर्षात जर तो सक्सेसफुल नाही झाला तर तू इथे माझ्या घरी माझ्याकडे परत येणार आहेस कायमची. तू प्रॉमिस केलंस तसं, लक्षात आहे ना? आणि मी परत यावं म्हणून तुम्ही तुमची तत्व विसरला. मला माझ्या तत्वांपेक्षा माझी मुलगी महत्वाची आहे. मला बरं वाटलं. ही भीती तुमची मुलगी तुमच्यासोबत नसेल याची आहेच, पण त्याही पेक्षा जय जिंकेल ह्याची जास्त आहे. ती दिसतीये तुमच्या डोळ्यात. नकळत का होईना, पण जय जिंकू शकतो याची शक्यता तुम्हालाही वाटते. मी त्याला कधीही जिंकू देणार नाही आणि मी त्याला कधीही हारू देणार नाही.